शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर येते आहे। नाफेडने कांदा खरेदीच्या सरासरी दरामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता 1580 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला जाणार आहे। यापूर्वी जाहीर केलेल्या कमी दरामुळे शेतकरी आक्रमक झाले होते आणि सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात होती। याची गंभीर दखल घेत वाणिज्य मंत्रालयाने अधिकृत सूचना जारी केलेल्या असून नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थांना वाढीव दराने खरेदी करण्याचे आदेश दिलेत। किमान 1580 रुपये दर निश्चित केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचा कांदा आहे त्यांना यापेक्षाही अधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आणि अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, एक खरंच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। खरे आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसामध्ये जी नाफेडने खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू केलेली होती त्यामध्ये दर जो होता तो केवळ 1236 रुपयापासून सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर सरकारने नवीन सरासरी दर काढण्याची जी पद्धत केलेली होती त्या पद्धतीमुळे 1270 रुपये हा दर झालेला होता आणि शेतकरी मात्र कांदा द्यायला यामध्ये नाराज होता। एकूणच आंदोलनं पण वेगवेगळ्या ठिकाणी झाली कारण नाफेडने जो दर जाहीर केलेला होता त्या दरानुसार पूर्ण बाजार समित्यांमध्ये खरेदीची प्रक्रिया ही व्यापारी करत होते आणि त्यामुळे व्यापारी दर पाडून या ठिकाणी काम करताना दिसत होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नाराजी होती व याबद्दलची रोहित पवार यांनी सुद्धा मध्ये आंदोलन केलेलं होतं। अनेक शेतकरी संघटना सुद्धा आंदोलन करत होत्या आणि उद्या सुद्धा याबद्दलचं आंदोलन होतं। या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने याची गंभीरतेने दखल घेतली। केंद्रीय समितीचे 2 जण आज नाशिकमध्ये आले होते। त्यांनी याची संपूर्ण पाहणी करून 1580 त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, शेतकरी या दरानंतर समाधानी होणार काय हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण 22 ते 25 रुपयांचा दर द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।